काय सांगाल आज आला तिथे महामानव पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या दिवशी इथे येणं हे खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक भाग्याचा क्षण असतो। इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळी प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की हे वर्ष पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना या देशाला दिली त्याचं 75वं वर्ष आहे। त्याचं एक वेगळं मला असं वाटतं की ही सगळी देशाची घटना जगामध्ये जो भारत देश त्याचं नाव ज्यामुळे चालतं की घटनेनुसार चालणारा देश, देशातली जगातली सर्वात मोठी लोकशाही ही सगळी त्या घटनेची देण आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे महामानव पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांना जातं। आज त्यांना वंदन करताना त्यांनी जे काम सुरू केलंय ते अधिक गतीने पुढे नेलं पाहिजे याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि कालच नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालंय ते बाबासाहेबांची स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने गतीने काम करतील हा माझा विश्वास आहे। सरकार स्थापन झाले पण कुठेतरी खाते वाटपामधनं आता इथे ते बाहेर घ्या, इथे नो राजकारण, हा हिंदी। भारतरत्न श्रद्धेय डॉक्टर बाबा साहेब भीमराव आम्बेडकर जी 6 दिसंबर को उनके इस चैत्य भूमि पर दर्शन होना, उनको आदरांजलि देना, ये एक अलग ऊर्जा का स्रोत होता है। यह साल तो संविधान के 75वां साल है। संविधान गौरव समारोह पूरे देश में लोग मनाएंगे। दुनिया में भारत की जो साख है, एक लोकतंत्र से चलने वाला देश, उसका प्रमुख कारण ये संविधान है जो श्रद्धेय बाबा साहब जी ने हम सबको दी है। मुझे लगता है कि पूरे देश में बाबा साहब जी ने जो काम शुरू किया वो काम गति से आगे ले जाना ये बहुत महत्वपूर्ण है। वो हम सब करेंगे, ऐसी ऊर्जा यहाँ से प्राप्त करते हैं। कल ही महाराष्ट्र में नई सरकार बनी है, वो बाबा साहब जी के सपने को पूरा करने में ताकत से लगेंगे, ये मुझे विश्वास है।